वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल। परंपरा आमच्या वडिलांपासून आहे, आजोबापासून। पूर्वी आमचे वडील ह्या ते देवस्थ सेंटरचे अध्यक्ष होते। त्यावेळेस इथं समाजाने मागणी केली की आपल्याला इथं मोठं मंदिर बांधायचे, यासाठी आपल्याला जागा उपलब्ध झाली पाहिजेत। तर हा संपूर्ण डोंगर कराळे पाटील यांच्या खाजगी मालकीचा आहे। तर त्यांना त्या संस्थांनी विनंती केली आणि त्या निमित्तानं आमचे वडील त्यावेळेस ट्रस्टवर अध्यक्ष होते, ज्ञानोबा नामदेव कराळे पाटील, वैकुंठवासी ज्ञानोबा नामदेव कराळे पाटील। तर त्यांनी मग सर्वांनी मीटिंग घेऊन की सर्वांना आमदार असतील, सगळे मोठे पदाधिकारी असतील, त्यांच्या समेत मीटिंग घेऊन 2005 साली संपूर्ण ही जागा मंदिरासाठी 51 गुंठे आणि इतर विकासासाठी 5 एकर अशी एकूण संपूर्ण 6 एकर क्षेत्र श्री क्षेत्र भंडारा डोंगरासाठी ट्रस्टलासाठी बक्षीसपत्र करून दिलेलं आहे एकूण 2005 साली। आणि त्याच्यानंतर मग मंदिराची उभारणी, तिथून पुढे हा विकासाला गती मिळालेली आहे। आणि त्यानंतर इथं मंदिरचा 2016 साली मंदिराचं भूमिपूजन झालं आणि तिथून पुढं मंदिराला चालना मिळालेली आहे। आणि मंदिर हे विकास करत असताना भरपूर लोकांनी इथं सहकार्य केलेलं आहे आणि अजूनही करतात। ज्या ठिकाणी परशुरामाचं मंदिर चाललेलं आहे अयोध्येमध्ये, त्याच पद्धतीवर, त्याच धर्तीवर आणि तेच कॉन्ट्रॅक्शनवाले, तेच आर्किटेक्ट ह्या ठिकाणी काम करत आहेत। साधारणतः आमचा संकल्प आहे 2025 डिसेंबरपर्यंत मंदिर आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे सर्व विश्वस्त मंडळाची। हो, वडील गेल्यानंतर तुम्हाला घरामध्ये जेव्हापासून दिलेली आहे जमीन किती सुख मिळते, काय काय दुःख कधी वाटलं का कोणाला? आणि जेव्हापासून हे आम्ही मंदिराला जागा दिली तिथून पुढे आमचे कराळे पाटील परिवाराचा मोठी भरभराट झालेली आहे। त्यापासून महाराजांनी आम्हाला कुठलंही दुःख दिलं नाही। जी आमची काही कामं असतील ते आमच्या अगोदरच महाराजांनी करून घेतलेली आहेत। असं आम्हाला संपूर्ण हे करत असताना अनुभव आलेले आहेत आम्हाला आणि त्याची प्रचिती पण आलेली आहे। आणि आज मी त्या प्रचितीमध्ये आम्ही भोगतोय, आम्ही पाहतोय आणि त्यामुळं आम्ही संपूर्ण इथून पुढचं जीवन संपूर्ण महाराजांच्यासाठी अर्पण केलेलं आहे। आणि इथून पुढे सगळी संपूर्ण जी सेवा असेल, काय महाराजांनी जे आयुष्य दिलं असेल ते संपूर्ण महाराजांच्या मंदिरासाठी आणि येथील भाविकांच्या भक्तांच्या निवाऱ्यासाठी, व्यवस्थेसाठी संपूर्ण हे आयुष्य मी व्यतीत करणार आहे। मंदिरावर येताना जेव्हा तुम्हाला वाटतं की हीच माझ्या वडिलांची जागा होती, दिली आज तुकोबारायांना दिली, मन भरून येते का समाधान वाटतं? अगदी ही जागा दिल्यानंतर मन भरून येते। आज वडिलांनी जी जागा खालपासून तर वरपर्यंत रस्ता पण आमच्या हद्दीतून आहे। तर त्यावेळेस शासन पैसे देत होते, पण वडिलांनी पैसे घेतले नाहीत किंवा तुम्ही किती पैसे देणार, 5 लाख 10 लाख देणार, परंतु ह्या रस्त्याने माझा एक वारकर गेला तरी माझे पैसे पिटलेत। त्यावेळेस वडिलांनी त्यांच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही आहे। आणि त्यावेळेस मग आम्हाला एक तर असं अंग भरून येतं आणि इतकं समाधान वाटतं की संपूर्ण कुटुंब आमचं आज संपूर्ण माळकरी आहे आणि संपूर्ण आज कमीत कमी आमच्या कुटुंबामध्ये 82 लोक आहेत संपूर्ण कराळे पाटील कुरुम पाटीलचे होते। आणि संपूर्ण अशी भाविक धर्माची म्हणजे पारमार्थिक आणि महाराजांनी दिलेली बुद्धी आहे, तीच त्या महाराजांच्या दिलेल्या अनुसाराने त्याच पद्धतीने चालतात, पुढे वाटचाल करत आहेत। आजच्या डेटला याची किंमत किती असेल या जमिनीची? आजच्या डेटला किती किंमत असू शकते या जमिनीची? आज शासन रेट प्रमाणे आज कमीत कमी ह्या जागेला 10 लाख रुपये गुंठा आहे, शासन रेट प्रमाणे दिलेला आहे। 10 लाख रुपये गुंठा आहे। मग ह्या जमिनीची काय किंमत होईल तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही त्याचा किती आज आम्हाला हा वारकरी आलेला आहे तर त्याला समाधान वाटतं। इथं आल्यानंतर हे मंदिर पाहिल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर जे समाधान वाटतं तेच आम्हाला तेच 10 कोटीच्या पेक्षा आम्हाला जास्त श्रेष्ठ आहेत। कराळे पाटील परिवाराने तुकोबाराच्या भंडाऱ्या डोंगराला 5.5 एकर जमीन त्या काळात दिली होती, काय सांगणार तुम्ही याबद्दल? असलं दान पुण्य करणारे जगामध्ये मनुष्याणाम सहस्त्रेषु, हजारोमध्ये एखाद्याला दान करण्याची इच्छा होते। आणि नामदेवाचा एक अभंग आठवतो मला दानाबद्दल, अन्नदाने दृढायुषी, उदकदाने सदा सुखी, मंदिरदाने भुवन पालकी, सुपरिमळ उपचारा। अनेक वेगवेगळ्या दानाचं महत्त्व आहे आणि यांनी तर मंदिरासाठी भूमिदान दिलेले आहे। तर भूमिदानी भूमिपाळ होशी, किती जन्म यांनी घेतले माऊलीच्या कृपेने, तर ह्यांनी राजाच होऊन पालखीमध्येच बसून फिरणार, एवढे नामदेवरायाचे वचन आहेत, शब्द आहेत। आणि नामदेवराचे शब्द म्हणजे काही लबाड नाहीत। चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, 4 युगाचा त्यांना फार गाढा अभ्यास अनुभव आहे। आणि देवाच्या संगतीत नामदेवराव 4 युग आणि 5व्या युगाला जगद्गुरु तुका अवतार नाम याचा
संप्रदाय सकळांचा येथून या, तेच नामदेवराव, तेच तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायच्या समाधीसाठी, त्या तुकोबारायच्या तपश्चर्येच्या भूमीसाठी, त्या भूमीचा विकास व्हावा आणि विकास होऊन सगळ्या वारकऱ्यांना इथं काही सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून आदरणीय आमचे कराळे पाटील भाऊ यांच्या वडिलांनी आम्ही आप्पा म्हणत होतो, आप्पांनी बरीचशी जमीन डोंगराची या सत्कार्याला दान दिलेली आहे. आणि कसं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमुठी, जसे वडील ज्या मार्गाने गेले, मार्गी बहुत याची गेले साधू संत, किंवा माऊली म्हणतात जे जे वडील आचरती त्या नाम धर्म ठेवती, या धर्माच्या वाटेनं, याच वाटेनं भाऊ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि भाऊला उदंड आयुष्य लाभावं सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मी अशी तुकोबारायच्या चरणी प्रार्थना करतो. वारकऱ्यांच्या सेवेसाठी भाऊला तुकोबारायच्या कृपेनं, माऊलीच्या कृपेनं उदंड असं आयुष्य लाभावं हीच एक नम्र विनंती आहे. रामकृष्ण हरी. रिटायरमेंट झाल्यानंतर सर्वस्व लोक इकडं तिकडं फिरण्याचा, मोज मजा करण्याचा विचार करतात. अगदी बरोबर. तुम्ही इथं येऊन सेवा करण्याचं काय फळ वाटतं? बरोबर. काय सांगा ना तुम्ही, काय वाटतं इथं आल्यानंतर? बोलू. आनंद काय होतो? हां, सगळ्यात महत्त्वाचं, पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी केल्यानंतर मी जानेवारी 2019मध्ये सेवानिवृत्त झालो. जवळपास अर्ध जग फिरून झालेलं होतं. आता कुठेही जायची इच्छा नव्हती. इथे ह्या डोंगराशी जवळपास 15 वर्षाचा माझा संबंध आहे. हे ट्रस्टी लोकांनी विनंती केल्यानंतर मी इथे थोडंसं सेवेचं काम करतो आहे जानेवारी 2019पासून. त्यामुळे इथे एक वेगळा आनंद मिळतो. 100% लोक चांगली भेटतात. वेगळा विषय कुठलाही निघत नाही. कशी असते, तुम्ही इथं किती वाजता येतात? सकाळी साधारण 11च्या दरम्यान येतो इथे आणि संध्याकाळी 6-7च्या दरम्यान परत जातो घरी. काय समाधान वाटतं इथं आल्यानंतर? इथं फक्त आनंद आणि आनंदच आहे. दुसरा कुठला वेगळा विषय निघत नाही. कोणी चर्चा करत नाही. वेळ आनंदात जातो. इथून गेल्यानंतर संसारात समाधान वाटते? नाही, शेती, नोकरी आणि घर एकाच वेळेला सगळ्यातून बाजूला झालं आहे. त्याच्यामुळे कुठेही लक्ष देत नाही. आता फक्त महाराज आणि मंदिर एवढंच आमचं लक्ष ठरलेलं आहे. बाकी काही कशात रुची नाही रे? नाही, बिलकुल नाही आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद. साहेब, या ठिकाणी डोंगरावर येण्यामागचं कारण असं आहे की तुकोबारायांचा जन्म देऊगावमध्ये झाल्याच्यानंतर तुकोबारायांनी नामसाधना करण्याच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर असन, भामचंद्र डोंगर असन किंवा गोरडेश्वर डोंगर असन, या ठिकाणी नामसाधना करत असताना जगाला एक चांगल्या प्रकारचा संदेश दिला. आणि तुकोबारायांच्या या सेवेमध्ये आपलाही कुठंतरी सहभाग असावा या हेतून आदरणीय अध्यक्ष बाळासाहेबजी काशीद पाटील असतील, सचिव जोपाशेटजी पवार असतील आणि सर्व विश्वासांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी रोज 2-4 तास वेळ देतो. या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्व भाविकांचं स्वागत करायचं, त्यांना चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल आणि जेणेकरून या ठिकाणी तीर्थक्षेत्र भंडारा डोंगरांचा नामोल्लेख संपूर्ण देशामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणचं वातावरण आहे. अशा भाविकांच्या तोंडून आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी हे व्हावं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी येतो. रोज भाविकांची सेवा करतो, देणगी स्वीकारतो आणि खऱ्या अर्थानं 150 कोटी रुपयाचं मंदिराच्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. आणि 150 कोटी रुपयाच्या मंदिराच्या बांधकामासाठी देशातून प्रत्येक भाविक या ठिकाणी येतो. आपल्या इच्छेनुसार, आपल्या ऐपतीनुसार या ठिकाणी देणगी देऊन या ठिकाणी काम करतो. या ठिकाणी आतापर्यंत 50 ते 60 कोटी रुपयाचं काम झाले आणि उर्वरित कामसुद्धा सर्व देणगीदारांच्या देणगीतून आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. असा आमचा सर्वांचा अध्यक्ष असतील, सचिव आदरणीय रामभाऊजी कराळे असतील, आदरणीय जोपाशेट पवार किंवा अध्यक्ष बाळासाहेब काशीद, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर या मंदिराचं काम पूर्ण करण्याचा मानस आमच्या सर्वांचा या ठिकाणी आहे. तुम्ही जेव्हा वेळ देता काय समाधान वाटते तुम्हाला? बाकी ठिकाणचा वेळ आणि इथला वेळ दिल्यानंतर ते सांगा थोडं. या ठिकाणी वेळ दिल्याच्या नंतर साहेब, खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रकारचं समाधान, एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये संचारत असतं. आणि त्याच माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये वारकरी मंडळाच्या माध्यमातून, अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून बोधले बाबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतो. आणि त्याचं सर्व या ठिकाणी ताकद ही तुकोबाराय आम्हाला या भूमीतून देत असतात. त्याचंच कारण या ठिकाणी येऊन रोज आम्ही विठ्ठलराव काळोखे आणि आम्ही या ठिकाणी 4-4 तास सेवा देतो आणि भाविकांची सेवा करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या भंडारा डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जर कार्यकाल पाहिला तर 1608 ते 1649 महाराज फक्त 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस आयुष्य महाराजांचं. या कालावधीमध्ये अनेक लोक महाराजांना त्या काळात त्रास देत होती. सर्वसामान्य माणूस त्या काळात एक वेगळी इथे रचना होती.
त्याच्यामुळं महाराजांना अनेक लोकांपासून त्रास झाला. त्याच्यामध्ये रामेश्वर भट्ट असतील किंवा बंबाजी महाराज असतील, सालूमालू असतील, ह्या मंडळींनी त्या काळात महाराजांची अत्यंत कुचंबना केली, त्यांच्यावर अनेक आरोप केले आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला थोडंसं महाराज कंटाळले आणि महाराजांनी मग त्यावेळेस निर्णय घेतला आणि पहिल्यांदा भामचंद्र डोंगराच्या वर गेले आणि भामचंद्र डोंगरावर गेल्यानंतर तिथं पांडुरंगाची भक्ती केली. एकांतवास त्यांना हवा असायचा आणि नंतरच्या काळात म्हणजे पूर्वार्ध भामचंद्र डोंगरावर गेला महाराजांचा आणि उत्तरार्ध इथं आले आणि मग ह्या झाडाखाली बसून भंडारा डोंगरावर, या भंडारा डोंगरावर आल्यानंतर त्यावेळेस अगदी असं काय वातावरण नव्हतं, त्यावेळेस वेगळं जंगल होतं. ह्या जंगलात महाराज या झाडाखाली बसून आपली गाथा म्हणजे अभंग सुचायचे आणि अभंग सुचल्यानंतर महाराजांच्या बरोबर जे काय संताजी जगनाडे असायचे त्यांची दोस्ती होती. संताजी जगनाडे यांना अभंग सुचल्यानंतर संताजी जगनाडे लिहून घ्यायचे आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराजांना अनेक अभंग ह्या भंडारा डोंगरावर सुचले. त्यामुळे ह्या भूमीला देवभूमीसुद्धा म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, महाराज इकडं आल्यानंतर घरच्यांना काळजी वाटायची. आईसाहेबांना, आईसाहेब म्हणजे त्यांची पत्नी जिजाबाई, त्यांना लाडं महाराज आवली म्हणायचे. मग आईसाहेबांना वाटायचं की बा महाराज कुठे गेलेत किंवा काय गेले. मग महाराजांना ज्यावेळेस दुपारच्या वेळेला भर दुपारी ऊन असू, पाऊस असू, वारा असू किंवा ह्या सगळ्या कालावधीमध्ये महाराजांना भाकरी घेऊन आईसाहेब निघायच्या आणि वेशीपाशी आल्यानंतर त्यांना प्रश्न पडायचा, महाराज तिन्हीपैकी कोणत्या डोंगरावर गेले. मग आईसाहेब काय करायच्या, भाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या, धरतीला कान लावायच्या. ज्या दिशेने महाराज इकडं आले त्या पाऊल वाटेतून, त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज यायचा. मग जिजाबाई रानावानातून, काट्याकुट्यातून, बांधाबांधानी इथे यायच्या आणि या झाडाखाली तुकाराम महाराजांना 2 घास जीव घालायच्या, स्वतः जेवायच्या, निघून जायच्या. आईचं आईपण आणि बाईचं बाईपण त्या माऊलीला कळलं होतं म्हणून रोज 7 किलोमीटर यायच्या आणि 7 किलोमीटर जायच्या, 14 किलोमीटर प्रवास करायच्या. इथं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे जे काही विश्वस्त असतील, मंडळी असतील, अध्यक्ष असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 100 कोटीचं काम 2016 साली साहेब हातात घेतलं. गुजरातला जे अक्षरधाम मंदिर आहे तसंच मंदिर इथं होतं आहे. सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज नावाची राजस्थानची कंपनी आहे, जी कंपनी अयोध्येचं राम मंदिर करते, ज्या कंपनीनं सोरटी सोमनाथाचं काम पूर्ण केलं आहे, हिंदूंची 40 मंदिरं बांधली. इथंसुद्धा ह्या सगळ्या मंडळींच्या परिश्रमातून आत्तापर्यंत 50-55 कोटीचं काम झालं. उर्वरित काम 2025ला पूर्ण करण्याचा संकल्प ट्रस्टीचा आहे. वारकऱ्यांना विनंती आहे, हा पालखी सोहळा उद्यापासून चालू होतो आहे. पालखी प्रस्थान आहे. पालखीचा विषय असा आहे की 1685 साली तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा चालू केला. ते काय करायचे, मुख्य मंदिरातून तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे, आळंदीला माऊलींच्या पादुका घ्यायचे आणि हरिनामाचा गजर करत करत पंढरीला जायचे. जसा जसा काळ उलटला तसा माऊलींची पालखी वेगळी झाली, महाराजांची वेगळी झाली. 1832 साली 184 वर्ष एकत्र पालख्या होत्या. उद्या हा 339वा पालखी सोहळा आहे. त्यामुळे हा सगळा आपला मराठमोळा माणूस गावात देऊचं तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तुकाराम महाराजांच्या तपश्चर्या जिथं झाली किंवा देवभूमी म्हटलं जातं या भूमीला सुद्धा, इथं दर्शनं घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व भाविकांना मी अगदी प्रामाणिकपणे ट्रस्टच्या वतीनं विनंती अशी आहे की या मंदिराचं काम 2025पर्यंत पूर्ण करायचं आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या परिवाराच्या वतीनं, आपल्या प्रिय व्यक्तीच्या वतीनं या मंदिरासाठी, धर्मासाठी नाही सूपभर जमलं ओंजळभर एक छोटीशी पावती मंदिराच्या बांधकामासाठी घेऊन जा, ही ट्रस्टच्या वतीनं कळकळीची विनंती. रामकृष्ण हरी.